हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा. मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आजचा ब्लॉग आहे, मी आज मेहंदी लावणार आहे. तर मी मेहंदी कशी भिजवते आणि मी स्वतःच्याच हाताने लावते दरवेळेस. तर यावेळेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्या आधी पण एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर आता वेगळ्या थोड्या पद्धतीने मी भिजत घातलेली मेहंदी मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. स्वतःच्या हाताने कशी लावायची, भिजवण्यापासून पूर्ण लावच तोपर्यंत त्याचा रिझल्ट वगैरे सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कारण खूप सारी मेहनत लागते याला. आणि आपले सबस्क्रायबर काय वाढत नाहीत, तर प्लीज नवीन असाल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, माझ्या इथे थोडं लाल दिसत असेल तर इथे थोडं खाजवलं मी, त्याच्यामुळे लगेच बघा इथे मच्छर का काहीतरी चावला, त्याच्यामुळे लाल झालंय. तर चला दाखवते मी मेहंदी कशी भिजवते, कोणती मेहंदी वापरते आणि किती तास भिजवते, काय करते ते सगळं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला कंटिन्यू करा असंच. तर मेहंदी भिजवण्यासाठी लागणारं पाणी सगळ्यात पहिल्यांदा तयार करून घेते. तर एवढं मी पातेलं दरवेळेस हेच पातेलं ठेवते आणि पूर्ण भरून पाणी मला लागतं. तर त्याच्यातलं थोडंफार आटतं, मला नेहमीच कमी पडतं पाणी. तर हेच पातेले मी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतलं आहे आणि 3 चमचे ना 3 ते 3.5 चमचे, माझा छोटा चमचा आहे चहा पावडरचा, त्याच्यामुळे मग 3.5 चमचे मी चहा पावडर टाकलेली आहे. थोडंसं बीट बारीक चिरून टाकलेलं आहे. तर बीट टाकल्यानंतर बघा पाणी थोडंसं वर येतं, त्याच्यामुळे थोडं कमीच ठेवलेलं मी. त्याच्यानंतर एकदम 2 चमचे जे पोहे वगैरे खातो आपण ते 2 चमचे तांदूळ टाकलेत, कोणते पण आपण घरात यूज करतो ते, आणि मेथी दाणे टाकलेत. बस एवढंच. आता हे सगळं आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे. तर 10 मिनटं तरी उकळवायचं आहे बारीक गॅसवर. पूर्ण त्याच्यातलं बीटमधलं वगैरे सगळं उतरलं पाहिजे. जे तांदूळ टाकले ते पण व्यवस्थित असा शिजला पाहिजे. मेथी बी असतील, कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता, मी नाही टाकलेला. तर हे पाणी थंड झाल्यानंतर पूर्ण थंड होऊन द्यायचं. त्याच्यानंतर मेहंदी भिजवायला घ्यायची. तर ही बघा इथे म्हणजे बाहेर एक चाचा येतात आमच्या इथे, ते मेहंदी विकतात, तर त्यांच्याकडूनच मी दरवर्षी मेहंदी घेते. तर हीच RGMची मेहंदी आहे. तर हे पॅकेट मी घेतलं ना 2-3 वेळा माझ्या लावून होतात. एक पॅकेटमध्ये खूप मोठं पॅकेट असते. मेहंदी पण चांगली असते ही, मी खूप वेळा यूज केली आहे त्याच्यामुळे. तर याच्या आधी एकदा यूज केली आहे आणि आता करते, कारण पावसामुळं मी काही लावलीच नव्हती. उन्हाळ्यात लावलेली, त्याच्यावर आज लावते, म्हणजे 2 महिने तरी झाले असतील, 1.5 महिना तरी झाला असेल, 1.5-2 महिने. तर ही आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मला लाल कलर यायला पाहिजे केसांना, त्यासाठी मी ही जी आहे आपली शहनाजची आहे मेहंदी. तुम्ही दुसरी कोणती पण घेऊ शकता जी तुम्हाला आवडेल ती. तर मी शहनाजची घेतलेली. तर हे पण सेम पॅकेट मी पहिल्यांदा एकदा लावलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्ध टाकले आणि ह्याच्यामध्ये अर्ध टाकते. तुम्हाला जसं पाहिजे, जास्त लाल पाहिजे असेल तर तुम्ही जास्त शहनाजची मेहंदी टाकू शकता. तर मला वाटलं की मला मेहंदी पुरणार नाही केसांना, त्यामुळे मी परत एकदा थोडीशी टाकली. हे चांगलं मिक्स करून घेतलं. दरवेळेस मी आवळा पावडर, परत ब्राह्मणी पावडर हे ते टाकत असते, पण आता माझ्याकडं काहीच अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यामध्येच मी मेहंदी भिजवते आहे. आणि मला जास्त रेडनेस पाहिजे केसांना, त्याच्यामुळे मग मी बीट वगैरे टाकलं आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं, स्किप केलं तरी चालेल. चहा पावडरच्या ऐवजी कॉफी पावडर टाकली तरी पण चालेल. जसं आपल्याला कलर हवा आहे केसांचा त्याप्रमाणे टाकायचं. तर इथे बघा गाळून पाणी घेतलं थोडं थोडं ओतून. आता चांगलं भिजवून घेते मेहंदी. तर सगळ्या गाठी व्यवस्थित मोडायच्यात आपल्याला, एकसुद्धा गाठ नाही राहिली पाहिजे. हळूहळू करून सगळं व्यवस्थित मेहंदी भिजवून घ्यायचे. तर लागेल तसं हळूहळू पाणी टाकायचं आहे. परत एकदा मी मेहंदी एक्स्ट्रा अजून टाकली आणि परत चांगली मिक्स करून घेतली, कारण मला वाटलं की कमी पडेल. दरवेळेस माझी थोडी तरी शिल्लक राहते, पण त्याच्यामुळे मी अंदाजाने, जास्त झाली तरी चालेल पण कमी नाही पडायला पाहिजे. तर पाणी मला कमी पडलं. जर आपल्याला पाणी कमी पडलं ना, परत आपण त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ओतून आपण चांगलं त्याचा रस काढून परत ते आपण ओतायचं आहे. तर मी तसंच केलं आहे. आणि हे पण पाणी मी टाकून नाही देणार, तसंच ठेवणार आहे. सकाळ बघा मेहंदीला थोडंसं पाणी आपल्याला टाकावंच लागतं,
त्याच्यामुळे हे नाही करायचं, टाकून नाही द्यायचं लगेच. तर हे पण मी तसंच झाकून ठेवणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, मग ते रात्रभर हे होईल. तर अशा प्रकारे मी मेहंदी भिजवली आहे आणि आता झाकून ठेवते. पूर्ण रात्रभर मी झाकून ठेवणार आहे. तर मस्त हात रंगलेत. आता केस कसे रंगत आहेत त्याचा रिझल्ट दाखवणारच आहे मी तुम्हाला. तर सकाळी मी घेतली आता ही मेहंदी लावण्यासाठी. तर बघा मेहंदी थोडीशी कोरडी पडते, थोडंसं पाणी दिसते तरी पण आतमध्ये थोडी कोरडीच आहे. तर हे पाणी मी जे ठेवलेलं तेच आता ओतणार आहे गाळून त्याच्यामध्ये आणि चांगली मिक्स करून घेणार आहे मेहंदी. तर दरवेळेस मी सांगत असते त्या पद्धतीने. कोणाला आपण सारखं म्हणणार ना की दर महिन्याला किंवा 2 महिन्याला आपण कोणाला सारखं म्हणू नाही शकत की माझ्या केसांना मेहंदी लावून द्या. त्याच्यामुळे आपणच शिकायचं, जशी येईल तशी लावायची. भले तो आंबाडा व्यवस्थित येऊ दे नाही येऊ दे, पण एकसारखी म्हणजे स्टेप बाय स्टेप लावत जायची. एकदा नाही आले, दोनदा नाही आले, तिसऱ्यांदा तर नक्की येणारच. तर मी पण पहिल्यापासून मीच मेहंदी लावती, त्याच्यामुळे मला आता प्रॅक्टिस झाली. एवढी काय पार्लरमध्ये वगैरे लावतात तशी काय आपल्याला येत नाही, पण आपण ट्राय करायचं, येते आपल्याला व्यवस्थित अशी आणि सगळ्या बाजूनं लावायची. तर पहिल्यांदा काय करायचं, मी भांग पाडला आहे बघा, नॉर्मल तुम्ही कसा पण पाडू शकता. तर जो भांग आहे त्याच्यामधून मधलं थोडंसं पाड घ्यायचं आहे आणि आपल्याला स्टार्टिंग तिथून करायची आहे. तर तिथलं पहिलं लावायचं आहे. तर एकदम थोडी थोडी केस घेऊन आपल्याला लावायचे. तर थोडे मी केस घेतलेत आणि हातामध्ये घेतल्यानंतर वरून आणि खालून दोन्ही साईडून आपल्याला मेहंदी लावायची आहे. वरून खालून लावल्यानंतर पूर्ण लेंथला पण लावून घ्यायची आहे. तर मस्त अशी फिरवून घ्यायचे आहेत बोटं. मेहंदी भरपूर लावायची आहे, चिंगूसपणा नाही करायचा, तरच कलर छान येतो. त्यासाठी मी भरपूर मेहंदी बघा भिजवली आहे. तर केस माझे खूप पातळ आहेत, आपण थोडे लॉंग आहेत त्याच्यामुळे जास्त मेहंदी लागते. याच्यापेक्षा तुमचे जर दाट असतील किंवा अजून लॉंग असतील तर जास्त मेहंदी लागणार. अजिबात कंजूसपणा करायचा नाही याच्यामध्ये. मग तुम्ही छोटे पॅकेट आणले तरी 2-3 पॅकेट आणून भिजवू शकता, तरच तुमचे केस चांगले मेहंदीने हे होणार आहेत. म्हणजे मेहंदी सगळ्या बाजूने व्यवस्थित लागणार आहे आणि छान दिसणार आहेत. नाहीतर कंजूसपणा करून काही नाही उपयोग. म्हणजे कसं की आपल्याला मेहंदी तर लावायची असते, पण एवढी पण नसते भिजत घालायची, असं तसं आपण बोलतो की एवढ्याच मग केसांना पुरत पण नाही, असं होतं. मग इकडची वेगळी तिकडची वेगळी अशी केस दिसतात. तर या पद्धतीने जसा येईल तसा आंबाडा करायचा आहे, गोल गोल राऊंड फिरवायचा आहे. आणि जे लास्टचं जे आपलं हे शेंडा राहतो केसांचा तो मेहंदीने सिक्युअर करायचा आहे. म्हणजे असा दाबून ठेवायचा आहे. मेहंदी लावल्यानंतर तो व्यवस्थित चिकटून बसतो, काय हालत वगैरे नाही मेहंदी. तुम्ही 2-3 तास ठेवा, अजिबात हालत नाही हा आंबाडा. तर बघा मधल्या साईडला मी एक छोटा आंबाडा करून घेतला. तर आजूबाजूला सगळीकडे लावून घ्यायची मेहंदी. त्याच्यानंतर एकदा लेफ्ट साईडचं बट घ्यायची आणि एकदा राईट साईडची. अगोदर राईट साईडची घेतली की ना लगेच आपण छोटीशी बट लेफ्ट साईडची घ्यायची आणि या पद्धतीने पहिली जी आपण जी बट लावली आहे त्या पद्धतीने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. तर मला थोडंसं अजून त्याच्यामध्ये पाणी ओतावं असं वाटलं, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ओतलं, चांगलं मिक्स केलं आणि आता परत लावायला घेते. तर सेकंड पार्ट घेतला आहे बघा या साईडचा. तिथे पण आपल्याला छोटीसे एकदम छोटी बट घ्यायची, थोडेसे केस घ्यायचे आहेत आणि तिथे पण आपल्याला वरून आणि खालून दोन्ही साईडून व्यवस्थित अशी मेहंदी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पूर्ण लेंथला पसरवून अशी मेहंदी लावायची, पूर्ण पसरवायची आहे या पद्धतीने शेंड्यापर्यंत. आणि भरपूर मेहंदी हाताला घ्यायची, चिंगूसपणा नाही करायचा, भरपूर मेहंदी लावायची. आणि वरून खालून दोन्ही साईडून लावल्यानंतर या पद्धतीने परत आपल्याला एकदा गोल राऊंड त्या आंबाड्याभोवती फिरवायचं आहे, म्हणजेच ती सिक्युअर करून घ्यायची आहे ती बट. आणि लास्टला जेव्हा ती थोडे शेंडे राहतात तिथे पण आपल्याला परत एकदा मेहंदी लावायची, म्हणजे व्यवस्थित असं ते आंबाडा निघत नाही, व्यवस्थित असा बसतो. त्याच्यावरून पण एकदा मेहंदीचा हात फिरवायचा आहे. त्यानंतर या साईडची बट घ्यायची आहे, तिथे पण थोडीशीच घ्यायची. आपण एकदम थोडी बट केसांची घेऊन लावायची, जास्त नाही घ्यायची. थोडे लावले ना व्यवस्थित सगळ्या केसांना लागते. आणि मला भरपूर दिवस झालं मेहंदी लावायची होती, मी लावलेली उन्हाळ्यात, त्याच्यावर आज लावते कारण पाऊस वगैरे चालू झाला त्याच्यामुळे मग मला सर्दी वगैरे झालेली, मग मी नाही लावलं. आता बघा ऊन पडलं चांगलं. आता मी बरेच दिवस म्हणत होते आज लावेन उद्या लावेन, पण टाईम नव्हता भेटत. फायनली आज लावली मी मेहंदी आणि अक्षरशः माझे केस व्हाईट झालेत थोडे आता. तर माझी मुलगी मला म्हणली की मम्मी तुझे म्हातारे माणसांसारखे केस झाले. तर मला आता वाटलं की खरंच आपल्याला मेहंदी लावायची गरज आहे, लवकरात लवकर आपण मेहंदी लावली पाहिजे. कारण ती सुद्धा आता मला म्हणायला लागलेली की तुझे केस पांढरे झाले तर तू म्हातारी झाले.
तर मी लगेच मग भिजत घातली मेहंदी आणि आज बघा फायनली मी आता मेहंदी लावते आहे. तर मेहंदी केसांसाठी खूप छान असते. महिन्याला लावली तर बेस्टच आहे. नाही टाईम भेटला महिन्याला 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी लावायचीच मेहंदी. हेअर ग्रोथसाठी मेहंदीमुळे सिल्की होतात केस, शायनी होतात, स्मूथ पण होतात. त्याच्यामुळे मेहंदी लावायची. तर या पद्धतीने इकडची एक बट तिकडची एक बट अशी करून व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने मेहंदी लावून घ्यायची. अगदी 10 मिनिटात होते. आपल्याला प्रॅक्टिस असेल तर 10 ते 15 मिनिट लागतात, जास्त पण नाही लागत. तरी आदिराज पण होता, त्याच्यामुळे तो जरा मध्ये करत होता. तर त्याला घाण तर वाटते मेहंदीची, शी म्हणतो, त्याला वाससुद्धा आवडत नाही. पण तरी पण त्याला पाणी ओतायचं होतं मेहंदीमध्ये, त्याच्यामुळं तो मध्ये करत होता. त्याच्यानंतर त्याला म्हटलं टी व्ही लाव आणि बस, तर तो नंतर टी व्ही लावून बसला. पण टी व्हीच त्याला लावता येत नव्हती, त्याच्यामुळे तो जरा चिडला होता. आणि तो म्हणत होता की शी तू मेहंदी पॉटी लावते म्हणून. म्हणजे त्याला नाही आवडत मेहंदी, हातसुद्धा लावून देत नाही त्याला अजिबात. आणि मेहंदीचा जरी वास आला ना तरी म्हणतो घाण वास येतोय. आपल्याला मेहंदीचा वास आवडतो आणि त्याला आवडत नाही अजिबात. तर बघा, आपला हात भरला तरी चालेल, पण हातानंच जास्त करून मेहंदी लावायची. हात म्हणजे कलर येईल किंवा काय याचा विचार नाही करायचा. जर आपल्याला केस चांगले पाहिजे असतील, सगळं चांगलं पाहिजे असेल तर थोडंफार आपल्याला सहन पण केलं पाहिजे. त्यामुळे मी तर बघा, चांगला माझा हात पूर्ण भरलेला आहे मेहंदीनं. व्यवस्थित अशी सगळ्या हातानं लावता येते सगळ्या केसांना. आणि हातामध्ये आपण प्लॅस्टिक किंवा कागद वगैरे घातला ना तर मग व्यवस्थित येत नाही लावायला. त्याच्यामधून आपल्या हाताने व्यवस्थित अशी लावता येते. त्याच्यामुळे मग हात कलर झाला तरी चालेल, पण हातानंच लावायची मेहंदी. तर या पद्धतीने बघा मी केले. मला पण एवढं काही जास्त येत नाही, मी पण सारखी लावून मला आता प्रॅक्टिस झाली आहे. तर बघा, माझी मेहंदी कुठं लागली तोंडाला वगैरे ते काय आपण लक्ष द्यायचं नाही, कुठे का लागना, पण मेहंदी ही लावायचीच केसांना. तर बघा, माझा हा टी शर्ट आहे ना, तो मी खास यासाठीच ठेवला आहे. कारण एकदा मी हा टी शर्ट घालून मेहंदी लावलेली आणि त्याच्यावर डाग पडले, तर तो मी त्यासाठीच ठेवला आहे की जेव्हा मी मेहंदी लावेन तेव्हा हा टी शर्ट वापरायला येईल. म्हणजे दुसरे कपडे खराब नाहीत होणार. कपडे खराब होऊ दे काय होऊ दे, पण आपण मेहंदी लावायचीच, हातानेच लावायची. आणि तर एक टॉवेल तुम्हाला सांगते की मेहंदी लावताना ना आपण जेव्हा केस धुतल्यानंतर पुसतो, तर तो टॉवेलसुद्धा आपला एखादा जुना वगैरे झालेला असेल ना तो यूज करायचा. कारण आपला नवीन टॉवेल खराब होऊ नये, त्याला पण थोडेसे लाल वगैरे डाग पडतात. त्यामुळे जुना टॉवेल शक्यतो यूज करायचा आणि तोच ठेवायचा कायम, फक्त मेहंदीचे केस धुतल्यानंतर. तर बघा, फायनली माझी मेहंदी लावून झाली. खूप सारा राडा झाला आहे, पण ओके, ते आता आपण धुतल्यानंतर लगेच ते जाणार आहे. तर यापुढे मी तुम्हाला याचा रिझल्ट पण याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा, केस कसे झालेत. खूप माझे केस वाईट झालेले, त्यामुळे आज मी मेहंदी लावली आणि मला जसा कलर हवा होता तसाच अगदी मिळालेला आहे. उन्हामध्ये जास्त चमकतात केस, खूप छान दिसतात सावलीपेक्षा. तर बघू शकताय कसे चमकत आहेत. आणि मेहंदी लावल्या थोडे ड्राय दिसतात केस, खूप ड्राय वगैरे होतात. आपण तेल लावायचं आहे चांगलं चपचपून, आणि नंतर शॅम्पूने केस धुतल्यानंतर खूप छान केस होतात. उन्हामध्ये गेल्यानंतर खूप भारी वाटतं, केस खूप छान शायनी करतात. तर बघू शकता इथं रिझल्ट. नुकतीच मी केस धुतलेले आहेत, थोडे खाली ओलेच आहेत. तर आता हा रिझल्ट आहे. मला तर जाम आवडलं माझ्या केसांचा कलर. तर बघितलंच, मी उन्हात दाखवलं तुम्हाला. उन्हात खूप मस्त कलर दिसतो, असं सावलीपेक्षा खूप छान केस होतात. तर केस फक्त पाण्यानंच धुवायच्यात, दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आहे. तर संध्याकाळी, आता मी दिवसाची लावलेली मेहंदी, आता धुतल्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस मी तेल लावणार आहे. मस्त चपचपीत तेल लावायचं आहे, अजिबात कंजूसपणा करायचा नाही. चपचपून मस्त तेल लावायचं आणि सकाळी शॅम्पूने केस धुवायचे. तर कोणी तिसऱ्या दिवशी धुतं शॅम्पूने, तुमच्या याच्याप्रमाणे. फक्त त्या दिवशी आपण ज्या दिवशी मेहंदी लावली त्या दिवशी फक्त पाण्याने धुवायचे आणि तेल लावल्यानंतर मग शॅम्पूने धुवायचे. केस खूप मस्त होतात. तर रिझल्ट तर तुम्ही बघितलाच. मला जसे हवे होते तसे मिळाले. मला जास्त रेडनेस पाहिजे होता, तसा आलेला आहे. तर एकदा वॉशमध्ये जात नाही मेहंदी आपली, 2-3 वॉश केल्यानंतर त्याच्यातला कलर हळूहळू निघतच असतो.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा अशी मेहंदी भिजवून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटत उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.